सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये महाविकास आघाडीच्या पॅनलने जोरदार प्रचार करत आपली ताकद दाखवून दिली। या प्रचार मोहिमेत माकपचे उमेदवार सुषमा सर्वदे, अनिता आडम, श्रीनिवास म्हेत्रे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटचे उमेदवार वल्लभ चौगुले सहभागी झाले होते। उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रचारादरम्यान पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। घोषणा, पत्रके वाटप आणि थेट जनसंवादामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते। नागरिकांकडूनही प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रभाग 13 मध्ये लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। आज प्रभाग क्रमांक 13 येथून सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सर्व नवतरुणांना घेऊन आम्ही या ठिकाणी भव्य अशा डोर टू डोर पदयात्रेला आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। तर आता बापूजीनगरवरनं ही पदयात्रा सुरू झालेली असून विद्यानगर, महात्मा फुले झोपडपट्टी, त्यानंतर सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीच्या मार्गे पातूर चौक येथे मारुती मंदिरात येथे आपण विसर्जन करणार आहोत। तर या पदयात्रेमध्ये लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीकडे आपल्याला कल झुकताना दिसतोय। गेल्या 8 वर्षात महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं युती सरकार होतं, त्यांनी अजिबात लोकांचे कामं केलेले नाहीत। अनेक प्रश्न या प्रभागातले प्रलंबित आम्ही गेल्यानंतर दिसतात। नागरिकांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल चीड निर्माण झालेली आहे आणि लोक हे भारतीय जनता पक्षाचं सरकार उलथून पाडल्याशिवाय राहणार नाही अशा लोकांच्याकडनं आम्हाला विश्वास मिळतोय। त्याबद्दल या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व माझ्या मतदार भगिनींचं आम्ही संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून त्यांचं धन्यवाद देतो आणि येत्या 15 तारखेला सर्वांनी महाविकास आघाडीच्या 4ही उमेदवारांना बहुमताने विजयी करावे अशी विनंती करतो। इन्कलाब जिंदाबाद। धन्यवाद।